मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काडसे जिओ मराठी न्यूज. संधिवात, मानदुखी, पाठदुखी, गुडघेदुखीसह सांधेदुखीच्या आजारावर डॉक्टर अभिजित निकम यांची यशस्वी उपचार पद्धती. श्री सिद्धामृत आयुर्वेदिक पंचकर्म हॉस्पिटल, एसटी स्टँडच्या पाठीमागील इमारत, बसागरे अप्लायन्स जवळ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. स्वातंत्र्य लढ्यात प्राणाची आहुती देणाऱ्या गार्डीच्या बाबर बंधूंना मोठा सन्मान प्राप्त झालाय. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गार्डीच्या बाबर बंधूंसह त्यांच्या कुटुंबियांचा गौरव करण्यात आलाय. आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या हस्ते कोनशिलेचे उद्घाटन करण्यात आलंय. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या खांद्याला खांदा लावून लढा उभारणाऱ्या बाबर बंधूंना अखंड गावकऱ्यांनी अभिवादन केलंय. देश मेरे मेरी जान है तू, देश मेरे मेरी जान है तू, देश मेरे मेरी शान है तू, देश मेरे मेरी शान है तू. मिटाने से नहीं मिटते, डराने से नहीं डरते, वतन के नाम पे वतन के नाम पे हम सर कटाने से नहीं डरते, मिटाने से नहीं मिटते. देश मेरे मेरी जान है तू, देश मेरे मेरी जान है तू, देश मेरे मेरी शान है तू, देश मेरे मेरी शान है तू. सुभराव आणि रंगराव हे दोघे बंधू सुभाष बाबूचे बॉडीगार्ड म्हणून काम करत होते. परंतु या युद्धामध्ये रंगराव हे हुतात्मा झाले. त्यांचा आजपर्यंत कुठे पत्ता लागला नाही. 1 सप्टेंबर 1939ला युरोपमध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले. हिटलरने प्रचंड मोठ्या प्रमाणात तयारी केली असल्यामुळे हिटलरने पहिल्या दणक्यात फ्रान्स जिंकला आणि त्यानंतर युरोपमधली सर्व छोटी मोठी राष्ट्र त्यांना आपल्या खिशात घातली आणि त्यानंतर त्यानं रशियावर आक्रमण केलं आणि रशियानं हिटलरला मोठ्या प्रमाणात आत घेतला. आणि याच वेळेला 1939ला इंग्रजांनी भारतामध्ये मिलिटरी भरती चालू केली. आपण त्यावेळेला इंग्रजांचे गुलाम होतो आणि याच वेळी आपल्या गार्डी गावामधील सुभराव दाजी आणि त्यांचे बंधू हे दोघंजण मिलिटरीमध्ये भरती झाले. तर सुभराव दाजी हे अप्पाजीराव बाबरचे यांचे चिरंजीव, त्यांना एकूण 4 चिरंजीव, सुभराव, रंगराव, बाबूराव आणि नारायण हे 4 चिरंजीव. त्यातले 2 सुभराव आणि रंगराव हे दोघं मिलिटरीमध्ये भरती झाले. आणि याच दरम्यान जपान हा हिटलरचा मित्र असल्यामुळे जपाननं पूर्वेला त्याच्या जवळ असणारा अमेरिकेचा तळ पर्ल हार्बर, या पर्ल हार्बरवर हल्ला केला आणि पर्ल हार्बर जिंकलं. त्यामुळं उशिरा का होईना अमेरिका युद्धामध्ये उतरली, जर्मनीच्या बाजूने अमेरिका युद्धामध्ये उतरली. आणि या दरम्यान जपान पूर्वेकडून सरळ अगदी भारताच्या पूर्व सीमेपर्यंत येऊन पोचला. आणि मग इंग्रजांनी आपली फौज जवळजवळ 60,000 फौज ती रंगूनला पाठवली
का आपण त्यांचे गुलाम असल्यामुळे आणि त्या ठिकाणी आपली फौज आणि जपानी फौज यांच्यामध्ये युद्ध झालं आणि या युद्धामध्ये भारतीय फौजेचा म्हणजे इंग्रजांचा पराभव झाला आणि जवळजवळ 67,000 सैनिक जपाननं पकडले। यावेळेला सुभाषबाबूंनी आझाद हिंद फौजेची स्थापना जपानच्या मदतीनं त्या ठिकाणी केलेली होती। मग आता या सैनिकांचं काय करायचं म्हणून हे सगळे सैनिक जपानने सुभाषबाबूच्या स्वाधीनी केले आणि सगळी मंडळी सुभाषबाबूच्या आझाद हिंद फौजेमध्ये सामील झाली। त्यावेळेला सुभराव आणि रंगराव हे दोघे बंधू सुभाषबाबूचे बॉडीगार्ड म्हणून काम करत होते, परंतु या युद्धामध्ये रंगराव हे हुतात्मा झाले, त्यांचा आजपर्यंत कुठे पत्ता लागला नाही। आणि सुभरावदाजी त्यावेळेला सुभाषबाबूच्या बरोबर बर्मामधून इम्फाळमध्ये हल्ला केला आणि इम्फाळ आम्ही जिंकलं। त्यावेळेला आमच्या भारतीय सैन्याने एवढा आनंद झाला की जमिनीची माती त्यांनी कपाळाला लावून उड्या मारल्या, आम्ही आमची भूमी जिंकली। आता त्यावेळेला इम्फाळमध्ये भारताच्या बाजूनं इंग्रजांचं सैन्य म्हणजे आम्हीच आणि सुभाषबाबूच्या बाजूनं आम्हीच लढत होतो। पण यावेळेला अमेरिका उशिरा युद्धात उतरल्यामुळे या ठिकाणी काय झालं की त्यांना ताज्या दमाची फौज आणि शस्त्रास्त्र मोठ्या प्रमाणात मिळाली आणि जपानकडून आम्हाला होणारा युद्धपुरवठा साहित्य कमी पडू लागलं आणि या ठिकाणी आझाद हिंद फौजेला माघार घ्यावी लागली। आणि यावेळेला इंग्रजांनी पुन्हा आमची आझाद हिंद सेनेतल्या लोकांना पकडलं आणि त्यांच्यावर खटले चालू केले। त्यावेळेला सबंध देशामधून प्रचंड मोठ्या प्रमाणात उठाव झाला। आणि हे ज्यांच्यावर खटले तुम्ही लागू केलेले आहेत हे कुणी शत्रू नाहीत, हे आमचेच आहेत, तर राजद्रोहाचा खटला न लागता त्यांना मुक्त करावं। आणि त्यामुळं सगळ्या देशातलं प्रेशर आल्यामुळं इंग्रजांनी सगळ्या सैनिकाला सोडून दिलं। तर अशा या फौजेमध्ये सुभरावदाजींना त्या ठिकाणी 3 गोळ्या आल्या खुब्यामध्ये आणि या गोळ्या लागल्यामुळं इंग्रजांनी त्यांना रिटायर केलं आणि ते गावी आले। गावी आल्यानंतर त्यांनी पुन्हा गोवा मुक्तीसंग्रामामध्ये सुद्धा भाग घेतलेला होता। तर आमच्या गारडी गावामध्ये एकच स्वातंत्र्य सैनिक सुभराव दाजी, दुसरा आमच्याकडे स्वातंत्र्य सैनिक नाही। तर हे सुभरावदाजींना एकूण 4 मुलं, त्याच्यामध्ये हनुमंत, शशिकांत, धनाजी, लक्ष्मण, बालाजी आणि सुनीता आणि जगुताई ह्या 2 बहिणी आणि कुसुम हे त्यांच्या मंडळीचं नाव। तर सुभरावदाजींना त्यावेळेला नाईक पदाची रँक मिळाली होती इंडियन युनिटमध्ये। त्यांचा शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मान झाला होता आणि इंदिरा गांधींच्या हस्ते त्यांना ताम्रपट देऊन त्यांचं सन्मान केलेला होता। तर अशा ह्या सुभरावदाजींचं आता भारत सरकारनं म्हणजे पंतप्रधानांनी किंवा त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकाचं स्मारक व्हावं त्या पद्धतीनं कोनशिला भारत सरकारनं पाठवलेली आहे। त्या कोनशिलेचं आमच्या गावचे आमदार, लोकप्रिय आमदार माननीय अनिल भाऊ बाबर यांच्या हस्ते ग्रामपंचायत गावातल्या चौकात ग्रामपंचायत समोर त्याचं प्रतिष्ठापना केलेली आहे की यामुळं गावातल्या तरुणांना याच्यापासून स्फूर्ती मिळेल किंवा आपल्या गावचा कोणीतरी एक स्वातंत्र्य सैनिक झालेला आहे, आपण सुद्धा मिलिटरीमध्ये भरती व्हावं अशा पद्धतीनं त्यांच्या नावाचा गारडी गावाने सन्मान केलेला आहे। आणि यामध्ये सगळी गारडी ग्रामपंचायत, माजी आजी सरपंच, उपसरपंच यांनी सहकार्य केलं आणि त्यांचं ते कोनशिला गारडी गावामध्ये भर चौकामध्ये बसवलेली आहे। खवय्यांनो, जरा थांबा। घरगुती जेवण असो किंवा तुमच्या रोजच्या पार्ट्या, आता तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव 100% द्विगुणितच होणार। विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमाऊली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका। चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची
ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराद आनंद घ्या. ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा. पत्ता खताळ बंधू, मधुवन हॉटेल समोर, विटाचा राजा कॉर्नर, महात्मा गांधी शाळेजवळ, विटा. संपर्क 855484 8714. जिओ मराठी ते धडक